खूप शॉर्ट्स पाहत असताना बऱ्याच वेळा ही पुरी भाजी बरोबर जी बटाट्याची भाजी असते ना त्याची रेसिपी मी पाहिली होती. ट्राय करायचं मन करत होतं कारण मी ही बऱ्यापैकी अशाच पद्धतीने बनवते, पण यामध्ये दाण्याचा कूट वापरत नाही. पण दाण्याचा कूट वापरून ही भाजी कशी बनते ही मला ट्राय करायचं होतं, म्हणून ते कढईमध्ये तेल गरम करून जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि कांदा फ्राय करून घेतला. दुसरीकडे अद्रक, लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. आता यामध्ये सुके मसाले म्हणजे हळद पावडर, धनेपूड, पावभाजी मसाला आणि घरगुती कांदा लसूण मसाला. आता पावभाजी मसाला तुम्ही मटकी बटाटा, हरभऱ्याची भाजी किंवा शाकभाजीमध्ये वापरा, खूप छान टेस्ट येते याने. त्यानंतर ना यामध्ये टोमॅटो आपण जी पेस्ट बनवली ती छान तेल सुटेस तोपर्यंत परतून घ्यायची. मॅश केलेला बटाटा टाकून घ्यायचा आणि त्यानंतर ना यामध्ये गरम पाणी टाकायचं. पाणी थोडं जास्त टाकायचं कारण नंतर ना आपण यामध्ये दाण्याचा कूट वापरणार आहोत आणि बटाटा मॅश केल्याने भाजीला छान घट्टसरपणा येतो आणि ती दाटसर होते, म्हणून शक्यतो पहिल्यांदाच थोडंसं पाणी जास्त टाकायचं. दाण्याचा कूट टाकून 2 ते 3 मिनिट ही भाजी शिजू द्यायची आणि नंतर ना बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि मस्त आपली ही बटाट्याची भाजी रेडी आहे. नक्की ट्राय करा, खूप छान लागते.